आणखी एक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा अर्थातच डे नाईट क्रिकेटचा धमाका धर्मराजा चषक 2024 ऑर्गनाइज बाय निलेश चौधरी आणि वराल देवी स्पोर्ट ताडाली येत्या दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधी दरम्यान आयोजित केलेल्या ग्रामीण संघांना सुवर्ण संधी आहे। ज्या कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी संपर्क साधू शकता वराल देवी स्पोर्ट ताडाली सोबत। एंट्री असेल फक्त 15,000 रुपये आणि प्रथम क्रमांक 2 लाख रुपयांची रोख राशी त्या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे। ऋषभ काटे फ्रंटलाईन गोलंदाज पहिला चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू मध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवर पहिल्या फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला। पहिला हातरा बसतोय जहारी रांजुले संघाला। प्राइस विकेट सुखदेव या ठिकाणी शून्यावरती बाद होतोय। ऋषभ काठेला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे। सुपर 8 मधील हा शेवटचा सामना तुम्ही पाहताय जय हरी क्रिकेट संघ रानोलीच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव या दोन संघादरम्यान। जो जिंकेल तो थेट सेमीफायनलला पोहोचणार आहे। यानंतर फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट वानू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगर आणि या संघामधले विजय संघ विलास स्पोर्ट्स राणा संघाची लढत देईल सेकंड सेमीफायनल मध्ये। या मॅचेस होणार आहेत। इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता। छोट्या बॅकअपचा वापर करून समोर केलेल्या 20 मध्ये मिड ऑफ रिझन मध्ये एका धावेसाठी एक्सपिरियन्स कंपनीर प्रमोद मात्रे सिंगलने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय। सुरुवात अतिशय सुंदर मिळालेली आहे। ऋषभ काठेला शून्यावर त्यानं सुखदेव सारख्या इन्फॉर्म बॅटरला या ठिकाणी आउट केला। तर जितू चौधरी आणि प्रमोद म्हात्रे या दोघांना डाव सांभाळावा लागेल, डाव सावरावा लागेल खऱ्या अर्थानं इथे मॅच जिंकण्यासाठी। अगदी बरोबर, चांगल्या भागीदारीची अपेक्षा असेल। यावेळी मात्र इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही फलंदाजाला। फाईन बॉल मात्र बघायला मिळाला या ठिकाणी। ज्या पद्धतीने विकेटच्या वरनसर कीपर मोनिश तरेच्या हातामध्ये चेंडू विसावला। ऋषभ चांगल्या लयदार गोलंदाजी करतोय। आज सकाळी देखील आपण नांदकरच्या विरोधात पाहिलं। तदनंतर आणखी एक सामना जो झाला खारबाव विपक्षामध्ये कारिवली, तिथेही अतिशय सुंदर त्यानं गोलंदाजी केली आणि इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। यावेळी एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात। सिंगल संघाची धावसंख्या 2। खरं तर ओळख आहे ऋषभची की पॉवर प्ले स्पेशालिस्ट तो बॉलर आहे। नेहमीच ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून ओपनर बॉलर म्हणून तो गोलंदाजी करत असतो संघामध्ये आणि तो कारनामा अतिशय चांगल्या प्रकारे त्यानं आतापर्यंत निभावलाय। आणि पहिल्या चेंडू विकेटचं खुराक प्राप्त केल्यानंतर मात्र आत्मविश्वास देखील वाढलेला आहे। पल्लेदारी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र कट केलेल्या चेंडूला गॅप शोधू शकलेला नाही। पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करता आलेली नाहीये, शक्ती प्रदर्शित फलंदाजांना करता आलेली नाहीये। एक मात्र षटक असते 4-4 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा आणि तिथे जर फलंदाज नाकाम झाले तर येणाऱ्या षटकांमध्ये दबाव आणखी बिल्डअप होऊन जातो बॅटर्स वरती। मागील सामन्याचे विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळते। स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे। पॉवर षटकामध्ये समीर पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही मात्र नक्कीच पॉवरफुल गोलंदाजी ऋषभ काठेच्या माध्यमातून पाहायला मिळाली। सक्सेसफुल ओव्हर होती। पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 आणि एक महत्वाचा गडी सुखदेवला बाद करण्यामध्ये ऋषभ काठेला यश आलं। बरोबर आपण पाहतो एका षटकासाठी आपण जर विचार केला 5 मिनिटांचा वेळ इथे घेतलेला घेतलेला क्या बात आहे। या हार्दिक अभिनंदनाचं नक्कीच बॅनर आपण पाहतोय। माननीय श्री प्रताप मारुती पाटील साहेब यांची ग्रामपंचायत राहणार प्रभारी सरपंचपदी आज निवड झाली आणि नक्कीच आपण पाहतोय आज प्रताप पाटील साहेबांचा वाढदिवस देखील आहे। हो, सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आता प्रताप पाटील साहेबांना तुम्ही पाहताय 50वे वर्ष आयुष्याचे पूर्ण झालेले आहेत आणि आज प्रभारी सरपंच दुग्ध शर्करा योग खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर आज सरपंच पदीही ते विराजमान झाले आणि आज त्यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेचा शेवट आज आपल्याला या
दिवसामध्ये बघायला मिळेल. महाअंतिम सोहळा स्वर्गीय विलास पोट चषकाचा. पॉलपेचं षटक समाप्तीनंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय पाटील सज्ज होतोय. अक्षयने आज कमाल केली आहे दोन्ही मॅचेस मध्ये. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, विथ द बॅट, विथ द बॉल, फार सुंदर त्यानं क्रिकेट दाखवलं मैदानामध्ये. आता इथून प्रमोद म्हात्रेच्या समोर अक्षय पाटील काय रणनीती असेल, कारण समोर एक्सपिरियन्स, अनुभवाचा भंडार असलेला खेळाडू आहे आणि अक्षय हा देखील मागील कित्येक वर्षांपासून प्रतिनिधित्व करतोय खारबाव गावचं, म्हणजे त्यालाही कमी लेखून चालणार नाहीये. आणि तसे क्रिकेटमध्ये डोंट अंडर एस्टिमेट, कधीच कोणाच्या ताकदीला कमी समजू नका. कितीतरी आंतरराष्ट्रीय देखील उदाहरणं आपल्याला देता येतील, ज्यामध्ये अफगाणिस्तान तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला दोन्ही वर्ल्ड कप मध्ये. अक्षय इथे मात्र इनसाइड आउट, अगदी 30 सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न था. पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा प्रमोद म्हात्रे पूर्ण करतोय. थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका या महागात पडत असतात. एका धावेचं रूपांतर त्या ठिकाणी 2 मध्ये करण्यात आलं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 5 झालेली आहे आणि इथून धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे, कारण हळूहळू आता आपण इव्हनिंग सेशन मध्ये आलेलो आहोत आणि इव्हनिंग सेशन म्हटलं तर फलंदाजांच्या आवडीचं सत्र असतं. तेथे धावांचा वेग नेहमी पाहायला मिळतोय. स्विच हिट, रिव्हर्स या ठिकाणी एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बरोबर फिल्डरला निवडलं शॉट थर्डमॅनला. फर्स्ट सेमीफायनल साठी दोन्ही कॅप्टन टॉसला आपण यायचं. जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध वानू स्पोर्ट जयहनुमान टेंभोली, दोन्ही कर्णधार पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकी केली जाणार आहे, याची नोंद असू द्या. धावसंख्या धावफलकावरती 6. एकाही वेळेला बॅकलिफ वर करू दिली नाहीये, डोकं वर करू दिलं नाहीये धुमासर फलंदाजांचं. उत्तम दर्जाची गोलंदाजी साई स्पोर्ट खारबावचे गोलंदाज करतायत. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋषभ काठ आणि त्यानंतर मात्र अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, जीतू समोर. यावेळेला ऑन द राईट्स चांगला फटका, हा पॉलीवर घेत असताना लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑनला झेल पकडली पराग वतारीनं. फलंदाज फेल होतोय. जीतूला परतावं लागेल. समीर, आपण बघितलं तर दबाव पूर्णपणे या रांजोळी संघावर वाढत चालला होता आणि तो हटवण्याचा जो प्रयत्न जितू करणार होता, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे. नाही, दबावामध्ये रती, महारथी आणि त्यांचे बळी आपण पाहत असतो, कारण दबावाच्या स्थितीमध्ये किती महान खेळाडू असू द्या, त्याच्या पायाखालची जमीन स्थिर नसते. अक्षयला पुन्हा एकदा यश मिळालंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर, आणखी एक येतोय डॉट. व्हेरियंट फार सुंदर पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स अतिशय सुंदर गोलंदाजीमध्ये अक्षय पाटीलच्या आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, 6 धावा. जणू काय फलंदाजांच्या पायानं खेळ ठोकलेत त्या पद्धतीने त्यांना उभं ठेवलंय मैदानाच्या आत. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतोय अक्षय पाटील. इथे मात्र लॉप केल्या चेंडूला लॉपटेड फटका, पराग वतारी सेफ हँड. आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन हात जाहीर रांजोळी संघाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. परागनं हा दुसरा झेल ह्याच ओव्हर मध्ये पकडलाय आणि दुसरं यश अक्षयला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय माजी सरपंच दीपक दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. विनंती असेल आपण मंचावरती या. दीपक दादा भोईर, माजी सरपंच राहणाल. न्यू बॅटर केतन म्हात्रे, आणि केतन म्हात्रे म्हटलं तर वाकलनची आठवण नक्कीच आपल्याला येते. बायकर मॅन म्हणून केतन म्हात्रेची ओळख आहे. इथे मात्र रांजोळी संघाचा केतन म्हात्रे मधल्या फलीमध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. हो, बाईक सम्राट केतन म्हात्रे. खरं तर वाकलन संघाची आठवण जरूर होते, मात्र ह्या केतन म्हात्रेला विसरून चालणार नाही.
बऱ्याचदा आपण जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये गेला तेव्हा तेव्हा रानोली संघाला त्यानं अडचणीतून बाहेर काढलं, संघाचा तो तारणहार बनला, संकट मोचकाची त्यानं भूमिका सांभाळली आहे. बघूया इथे आज तो कारनामा त्याच्या माध्यमातून केला जाणार का? संघ बॅकफुटला तो पुन्हा फ्रंट फुटला आणणार का? अक्षय समोर प्लेड ऑन, वन मोर विकेट डाऊन, धक्के पे धक्का दे धक्का, केतन मात्रे बाद. अतिशय दयनीय स्थिती सध्या जाहीर रांजोळी संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि अक्षय पाटीलचं षटक जर नक्कीच वर्धन करायचं झालं तर कम खर्चीलावर फुल चर्चेला, कारण या षटकामध्ये इनमिन 3 धावा खर्च केलेले आहेत आणि महत्वाचे 3 गडी देखील बाद केलेले आहेत. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली, लाजवाब, कौतुकास्पद कामगिरी आज अक्षयची पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑफसमच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, बॅटची आतली कडा लागली, ऑफसमला उडवणारा चेंडू तुम्ही बघितला. आणखी एक धक्का, केतन म्हात्रे तिथे परतला. 2 षटकं संपली, फक्त 6 धावा, 3 धावा दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्या आणि आतापर्यंत 4 खेळाडू बाद झालेत. त्याच्यामध्ये एका फलंदाजाला बाद केलं ऋषभ काठेनं अवघ्या पहिल्या बॉलवर आणि अक्षय पाटीलला 3 सफलता इथे प्राप्त झाल्या. येणारे 12 बॉल आता इथून शिल्लक आहेत. किमान 25च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. सामना मोठा आहे तुम्हा सर, कारण इथून जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. ट्रॉफीज पात्र लढाई आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. नितेश पाटील इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक अक्षय तिथे होता, मात्र चौकार अडवू शकला नाही. फुल टॉस चुकीचा बॉल होता आणि त्याच्यावरती प्रहार करण्यात आला. चौकार इथे मिळाला. प्रमोद म्हात्रे एक्सपिरियन्स कंपेनर, अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव आता तो या ठिकाणी शो करतोय. चौकार प्राप्त करताना अक्षयचे खूप चांगले एफर्ट होते. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. मात्र बॉल अडवण्यामध्ये तो अयशस्वी ठरला. 4 धावा इथे प्राप्त झाल्या आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये 10 वर नितेश पाटील. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. मिडऑन चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल रस इथे फलंदाज पूर्ण. दरम्यान आमचे सहकारी समालोचक बाबूशाह सरांचे ते आगमन होत आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेशजी गायकवाड आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, शेरो शायरी के बादशाह, बेताज बादशाह बाबूशाह पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम. आणि अल्पेश गायकवाड महाराष्ट्रातील नामांकित गुणलेखक, आपले सहर्ष स्वागत. वेलकम. नितेश पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा वॉट शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, खाऊ कॉर्नर सीमा पार, येतोय दमदार दर्जेदार षटकार भावेशच्या बॅट मधून. भावेश ठाकरे यांनी या षटकारानं आपलं खातं उघडलं आणि षटकारांनी संघाची धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे जाहीर रांजोली संघाला. एक चांगलं टार्गेट जर साई स्पोर्ट्स कारवा संघासमोर त्यांना ठेवायचं असेल तर. ना भावेश ठाकरे आता ऐलान करतोय, कारण हा सामना मोठा आहे, त्याला ठाऊक आहे. वन्स अगेन पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल, नो मिस्टेक फ्रॉम नितेश. 1 मोर विकेट डाऊन, भावेश ठाकरे बाद. न्यू बॅटर भूषण मात्र निम्मा संघ गाळत झालेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण पाहतोय या स्थिती थोडीशी रांजोली संघाची नाजूक आहे. भावेश ठाकरे याने अशा पल्लवित केले होते खरं तर षटकार घेऊन, मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही.
हो अगदी बरोबर सांगितलं. चोख प्रत्युत्तर यावेळेला नितेश पाटीलच्या वतीनं देण्यात आलेला आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती 17. यानंतर जो टॉस होणार आहे दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. यावेळेला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातो मिड विकेटवरून सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. नितेश पाटीलच्या विरोधात हात खोलेत आक्रमण सुरू केलं. हाफ ब्रेकर बॉल शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल सिक्सर. भूषण मात्रे षटकारानं अकाउंट ओपन करतोय. एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता बॅटरचे गोलंदाजाचे. धावांपासून अक्षरशः वंचित हा संघ होता. रांजनोली मात्र इथे अखेर ती कोंडी फोडून काढण्याचा प्रयत्न भूषण मात्रे भावेश ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला. ओव्हर द विकेट भूषण समोर इथे चांगली लाईन होती. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट एकच धाव इथे मिळाली आणि एका धावे बरोबर षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलेला आहे. आणि धावसंख्या तुम्ही पाहतायत 24. धुमासर किती डिसिप्लिन बॉलिंग आहे बघा ना. आतापर्यंत एकही एक्स्ट्रा धाव खर्च केलेली नाहीये तिन्ही गोलंदाजांनी. मात्र या ओव्हरमध्ये नितेश पाटीलच्या 18 धावा आल्या. एक गडी त्यालाही मिळाला. 24 धावा 8च्या सरासरीने आता जोडल्यात. नक्कीच या इनिंगचं वैशिष्ट्य राहिलं आतापर्यंत 3 षटकामध्ये एकही आव्हान धाव खर्च केलेली नाही आणि षटके देखील वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या रांजोली संघ समीर मला वाटतं जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न करेल आणि तो करावाच लागेल. कारण या सामन्यामध्ये फाईट बॅक करायचा असेल एक मोठं आव्हान समोर उभं करायचं असेल तर इथून तो प्रयत्न करावाच लागेल. टॉप 8 मधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच 3 संघाने टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे आणि चौथा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. आतापर्यंत 3 संघ सेमीफायनल साठी पात्र ठरलेले आहेत. विलास स्पोर्ट राहणार स्वतःच्या मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला सेमीफायनल मध्ये पोहोचणारा. त्यानंतर तुम्ही बघितलं वानू स्पोर्ट जय हनुमान टेंभोली संघ दुसरा संघ ठरला सेमीफायनल गाठणारा आणि या अगोदर जो सामना झाला जॉली स्पोर्ट कामतघर जो तिसरा संघ ठरला सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. राहणार संघाचं सातत्य या मैदानावर पाहायला मिळते कारण जी पहिली स्पर्धा मला आठवते त्या स्पर्धेमध्ये या संघाने या स्पर्धेचं अजिंक्यपद देखील पटकावलं होतं. म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन तो संघ आहे. डेफिनेटली म्हणजे काय घरात येऊन कोणाला शिकार करू देत नाहीये. सर्वांची शिकार तेच करतात. यावेळेला जागा मिळाली आहे. रूम दिला होता. पंच करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल इथे ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. थर्डचा कॉल होता मात्र नकार आला. थोडीशी वीत मिळाली होती मात्र इथे प्लेसमेंट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. हा चेंडू कदाचित पॉइंटला किंवा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न असता तर इथे आणखी काही रन्स मिळाले असता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट होता आणि त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला भूषण म्हात्रेचा. धावसंख्या 26 आहे धावफलकावरती. अनिकेत म्हात्रे अंतिम षटकात. रिवर्स चांगला फटका एनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल गलीमधनं निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय आणखी एक क्लासिकल चौकार भूषणच्या बॅटमधून. चांगला धावसंख्येला आकार देताना आपण बघतोय भूषण मात्रे हा फलंदाज आणि खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता देखील आहे. धावसंख्या 30. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त फटकेबाजी भूषण करतोय. संघाला कुठेतरी एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. यावेळेला आपण पाहतोय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फ्लिक करत असताना मनगटी फटका मिड विकेटच्या दिशेने बॉल गेला आणि एक धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रमोद म्हात्रे 1 डाऊन पोझिशनवर तो फलंदाजी करण्यासाठी आला. चला या दोन्ही कॅप्टन वानू स्पोर्ट टेंभोली आणि जॉली स्पोर्ट कामतघर पहिला सेमीफायनलचा टॉस. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. शेवटचा षटक अनिकेत म्हात्रे हाताळतोय. समोर प्रमोद म्हात्रे. फुल टॉस बॉल आहे. यावेळेला ताकद बरोबर लागली एका फटक्यामध्ये तर उत्तर होतं नाही आणि अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय पाटील डाऊन दी बॉल आला. चुकी त्याच्याकडनं झालेली नाहीये. फलंदाज होतोय बाद. धक्का लागेल रांजनोली संघाला.
धुमासर या बॉलवर रन्स येणं गरजेच्या होत्या, मात्र इथे विकेट मिळाली आहे. अनिकेतला सफलता मिळाली. अगदी फुलटॉस बॉलवर प्रमोद त्या ठिकाणी बाद झाला. न्यू बॅटर विवेक भगत मैदानाच्या आत एंटर होतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणखी एखादा मोठा फटका पुन्हा एक फायटिंग करण्याची वृत्ती, एक ॲटिट्यूड निर्माण करेल, ती इच्छाशक्ती निर्माण करेल रांदोली संघाच्या गोलंदाजांसाठी. त्यांना चांगली इकॉनॉमी मिळेल, मात्र तो येणं गरजेचा आहे. मोठा फटका. विवेक ऑन स्ट्राईक अनिकेत समोर. राऊंड द विकेट. हो, अनिकेतचा हा बॉल ऑन द टासांवरती उभं राहून या ठिकाणी हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज आतली कडा लागली. शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड केला जातोय. वेळ होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 32 व 32 रन्स. पुन्हा भूषण मात्र स्ट्रायकिंग एंडला, ज्या भूषणनं चांगला डाव साकारला. थोडाफार का एक शॉर्ट बट स्वीट 5 चेंडू आणि 14 धावा, उपयुक्त 14 धावा त्यांना आतापर्यंत जोडल्यात. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. इनिंग मध्ये लास्ट बॉल. सामोरे जाईल फलंदाज भूषण मात्रे, ज्याने धावसंख्येला चांगला आकार दिलेला आहे. इथे पुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका, मात्र मिडविक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल रन्स पूर्ण डबल घेण्याचा प्रयत्न आणि डबलच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झळकले ते जाहीर रांजोली संघाने 33 आणि 34 धावांचं आव्हान साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर उभं केलेलं आहे. तर यानंतर बोलूया आपण पहिल्या सेमीफायनलच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघ सज्ज होत आहेत. डॉक्टर मोरुशर गवली सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ यांना. समीर ठाकरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपकदादा भोईर, तसेच आमचे सन्मान्य जयचंदजी पाटील, या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल, पहिला उपांत्य फेरीतील मॅच. प्रतीक, वेलकम, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आणि त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे खूप आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. आमचे दोन्ही मान्यवर उपस्थित आहे. आमचे दीपकदादा भोईर जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, आमचे जयचंदजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थित टॉस होईल. दोघांनाही कॉईनची माहिती देणं गरजेचं आहे. कॉईन यापूर्वी टॉस झालेल्या दोघांमध्ये, पण ते एक बाजू जी आहे ती विलासपोर्ट राहणार. आणि या विलासपोर्ट राहणार म्हटलं गेलं की या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब, त्यांचा आज विशेष करून वाढदिवस सुद्धा आहे आणि त्या औचित्यानं आपण हे अंतिम दिवस पाहतोय. दुसरी बाजू स्वागत कन्स्ट्रक्शन, त्याचे प्रोप्रायटर सुद्धा सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. सामना हा 5 षटकांचा होईल. ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. सामना हा 5 षटकांचा होईल. याच्या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. कॉलिंग कोण करणार आहे? यस, जॉली स्पोर्ट कामगार संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे की स्वागत कन्स्ट्रक्शन, पण मात्र टॉस जिंकलेला आहे तो मात्र वाणू स्पोर्ट्स जे हनुमान टेंबोली संघाने. दीपकजी, आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. आपलं सुद्धा खूप खूप आभार. 5 षटकांची मॅच आहे. प्रतीक, यापूर्वीची मॅच जी आहे अगदी वन साइड जिंकली होती, मनोधैर्य वाढलेला असणार आहे. पण कसा अनुभव आला खेळताना या स्पर्धेसाठी? कारण पहिला मेगा इव्हेंट आहे, मोठी स्पर्धा आहे. भिवंडी तालुक्यातील 3 फॉर्मॅटमधली स्पर्धा आहे. इमर्जिंग क्रिकेट आहे. न्यू 40+ संघ खेळताना दिसत आहेत. त्यांची सुद्धा मेगा फायनल आपण पाहणार आहोत. रेग्युलर ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. कसं वाटलं खेळताना? कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदाच डे नाईट स्पर्धा होते आणि नाईटला पण खेळायला खूप आनंद वाटतोय आणि टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण घेणार. समोर एक कंप्लीट टीम आहे. क्षेत्ररक्षण करताना साधारण काय माइंडसेट केलं असेल? किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न? कारण यापूर्वी बघितलं जॉली स्पोर्ट कामगार संघाच्या मोतीने एक झंझावाती बॅटिंग केली, फलंदाजी केली, अर्धशतक फटकावलं. मोतीदा चांगलीच फलंदाजी केली आहे या टुर्नामेंटमध्ये आणि कमीत कमी धावांचं रोखण्याचा प्रयत्न करू. आणि जॉली स्पोर्ट कामतगार संघ आपण चांगला आहे खूप. वाणू स्पोर्ट जे हनुमान टेंबोली जो संघ खेळला तोच खेळणार आहे की मात्र काही बदल करण्यात येईल? रोहन गेलेला आहे, त्याच्या जागेवर जर वीरेश आला तर इन करू, नाहीतर दुसरा कोणतरी प्लेअर घेऊ. म्हणजे कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव राहणार नाही? नाही, असं काही दबाव तर काही नाही. चांगली गोलंदाजी करून कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना आणि चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी. नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच केली असती फर्स्ट. पहिल्यांदा सुद्धा बॅटिंग केली होती यापूर्वी आणि अगदी सहजगत्या मॅच जिंकली. या वेळेला काय बॅटिंग लाईनमध्ये बदल होईल का? कारण तुमचा जो प्रयोग खरं तर झाला होता तो मोतीला सलामीला खेळण्याचा, त्यामध्ये खूप चांगला यश आणि मोतीने झंझावाती बॅटिंग केली. नाही, बदल तर काय नाही. आणि मोती त्यांनी चांगली बॅटिंग केली, ते आम्हाला पण चांगला वाटला आणि तो परत फॉर्ममध्ये आला. आणि आम्ही ट्राय करू, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. वालुस्पोर्ट जे हनुमान टेंबोली हा एक धोकादायक संघ आहे. या संघाला पराभूत करण्यासाठी अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+, 45+. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर पहिला उपांत्य फेरीतील मॅच आपण पाहणार आहोत. यानंतर सेमीफायनलची मॅच पाहणार आहोत. टॉस झालेल्या, नाणेफेक झालेल्या, नाणेफेक जिंकून वालुस्पोर्ट जे हनुमान टेंबोली संघ कॅप्टन प्रतीक हे निर्णय घेतलेला, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. दोघांनाही सेमीफायनल मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक सज्ज झालेले आहेत. बाबूशा, एक आगळं वेगळं समालोचन आपण ऐकणार आहात. ओव्हर टू कॉम बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर डॉक्टर गौली सर. तो चलिए चलेंगे मैच का यहाँ पर पहली गेंद की तरफ सेकेंड इनिंग का, जहाँ पर टारगेट देखिए छोटा सा है लेकिन गैप बहुत बड़ा है. यहाँ से शुरुआत एक अच्छी कह सकते हैं चौके के साथ. तो बात कर लेंगे यहाँ पर. सबसे पहले चलते हैं जिन दर्शक मैदान पर देर से आए होंगे या टीवी देर से ऑन किए होंगे, ग्रामीण टेनिस क्रिकेट में जुड़े होंगे, टॉस का बात करेंगे. आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. जयेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि आपल्या शुभेच्छा सुद्धा आम्ही पोहोचवतोय सन्माननीय प्रताप शेठ पाटील यांच्यापर्यंत. बहुत बढ़िया. देखिए यहाँ से बात करेंगे वंडर बॉय जयेश दादा पाटिल. ऐसा कोई मैदान नहीं जहाँ की तूफान नहीं, लेकिन आज दादा का देखिए कल रात 12 बजे के बाद जश्न का माहौल डॉक्टर गौली सर यहाँ पर है और आज शाम उनके नाम निश्चित रूप से रहेगा. लेकिन उससे पहले देखते हैं कौन सी टीम आज नाम रखते हैं. कल घर की टीम ने निश्चित रूप से क्वालिफाई किए. रात के लगभग 2:30-3 बजे के करीब जश्न का माहौल था. और यहाँ से भी देखिए सुपर 8 का लगभग यहाँ से जो टीम मैच जीतेगा और सेमीफाइनल में जगह बना लेंगे. भाई बड़ा मैच है दोनों टीम के लिए, लेकिन 34 का टारगेट है यहाँ पर. साई स्पोर्ट्स खरबो टीम के गेंदबाजों ने तो अच्छे काम कर लिए हैं, लेकिन अब बैटर थोड़ी सी यहाँ पर अच्छा गेंद देखिए बात करेंगे. जय हरि राजनली टीम देखिए बात करेंगे. थोड़ा शुरुआत खराब रहा, खास करके सुखदेव देखिए लेजेंड खिलाड़ी और उनका विकेट सस्ते में गिरा. जीतू चौधरी देखिए कोई बल्लेबाज यहाँ पर टिककर बल्लेबाजी नहीं कर पाए, लेकिन उसके बाद भूषण महात्रे देखिए इन्होंने कुछ तूफान लेकर आए कि वो लो फाइटिंग टोटल तक रखे. एक उम्मीद दिया है कि गेंदबाजों के लिए मौका रखा है. बढ़िया गेंद देखिए, लाजवाब स्लोअर गेंद देखिए. जय हरि राजनली के मैदान पर देखिए बात करेंगे. एक बढ़िया प्रतियोगिता स्वर्गीय नित्यानंद स्मृति चषक हम रबर बॉल में देखते हैं. महेश दादा ठाकरे निश्चित रूप से स्वागत है उनका भी. और ये टीम बड़ी अच्छी टीम है. इस साल देखिए बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड़ने में भी जाकर बहुत बढ़िया मैच खेले थे. शायद वहां पर भी सुपर 8 का मैच से बाहर निकल गए थे. होता है कभी कभी, कहते ना बड़ा स्टेज जब आता है और वो दबाव को पूरी तरह से हैंडल करना. अभी तक देखिए सेंसिबल क्रिकेट दिखाते हुए. जहां पर बात करेंगे मैच 4 ओवर का मुकाबला है, कुछ भी हो सकता है. जब 34 की टारगेट रहती है ना, अगर एकाक ओवर अच्छी हो गई, जिससे कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए. एकाक ओवर काफी है मुकाबला में पूरी तरह से पकड़ बनाने के लिए. अगर एकाक ओवर 1 या 2 रनों का ओवर आ जाता है. आज दोपहर में मुझे लगता है फाइनल से पहले फाइनल एक मुकाबला 10,000 से ज्यादा व्यूवर जुड़े थे. 12,000 देखे. नाने सर जी आपकी टीम थी, धुमाल सर भी थे, लेकिन जो बेहतर खेलेगा भाई. और ये देखिए भाई बेहतर वही बात हुआ, जो बेहतर मेहनत करेगा बस इनाम खिताब उसे ही मिलेगा भाई. यहाँ पर रनआउट के रूप में बल्लेबाज. ये देखिए बात करेंगे. अब ये टारगेट लग रहा है, क्या कठिन थोड़ा बनेगा, अभी ये वक्त बताएगा.
रनआउट के रूप में देखिए यहाँ पर बैटर आउट होते हुए, और यही काम करना होगा भाई। छोटा सा टारगेट है, लेकिन से कोई भी टारगेट को हम कम नहीं मान सकते हैं। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसलिए माना जाता है। और टीम का स्कोर देखिए बात करेंगे, 7 रन बनाए, बहुत बढ़िया। देखिए क्राउड धीरे धीरे यहाँ से बढ़ता जा रहा है। दादा का बर्थडे देखिए बात करेंगे, आज मेहमानों के देखिए बात करेंगे, ग्रामस्थ मंडल का यहाँ पर तादाद बना रहेगा आज। और घर की टीम भी देखिए बात करेंगे, सेमी तक पहुंचा है। और आज ज्ञानेश्वर सर जी यहाँ पर जानकारी लेंगे कितनी टीम अभी तक क्वालिफाई कर चुके हैं, ट्रॉफी तक पहुंच चुके हैं। आज बात करेंगे टिम्बोली टीम का, शायद मैं मुकाबला देख रहा था थोड़ा रास्ते पर आते थे। और उससे पहले कामतगढ़ टीम देखिए बात करेंगे, और इसमें से देखिए बात करेंगे। अरे चलिए ऑफ स्टंप से काफी बाहर था, अगर गेंद को जाने भी देते तो वहां पर स्टंप में रन आ सकता था। ये चलिए भाई गलती, ओ अच्छा कवर किया, यहाँ पर लेने का देना पड़ सकता था, बाल बाल बचे। पंकज दादा नायक देखिए बात करेंगे, ग्राम पंचायत सदस्य देखिए बात करेंगे। रानाल्स दादा का स्वागत है यहाँ से दिल की गहराई से। दोपहर का खाने के बाद लोग बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, टीवी पर शो देखना पसंद करते हैं, लेकिन देखिए ग्रामस्थ मंडल की यही सोच रहती है कि अपना कार्य है तो कैसे सफल तक तो पहुंच चुके हैं, बस सब अंजाम की जरूरत है। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए राइडर में था यहाँ पर 2 फील्डर्स के बीच में, ओ कमाल का कैच, एफर्ट ला जवाब देखिए भाई यहाँ से। अब कहानी में ट्विस्ट है, अब तो कहेंगे भाई आता रंगाता आला मैच। चलिए एक बड़ा विकेट देखिए, 1 डाउन, अक्षय का विकेट गिरता हुआ यहाँ से, बढ़िया कैच फील्डर ने लिए वहां पर। विवेक भगत देखिए भाई बात करेंगे, कमाल का कैच है ज्ञानेश्वर जी। आता रंगाता आला मॅच, फिल्डर ने घेतली वाघाची कॅच। डॉक्टर गौली सर देखिए बात करेंगे, इच्छा सपना था जब भी वनडे में आएंगे, मुझे पता था मुलाकात उनसे होगा, लेकिन लंबा समय वेट करना पड़ा। और टोटल की बात करेंगे 9 रन तक पहुंचा है। हाँ, दूसरा गेंद के ऊपर देखिए विकेट मिला है, लेकिन जहां पर 34 का टारगेट है। और कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। डीजे आज बढ़िया साउंड सिस्टम लाजवाब भाई, यही सेटिंग रखिए, बहुत बढ़िया। जैसे शाम का समय आएगा यहाँ पर क्राउड है और खचाखच दिखेंगे भाई। ठाणे ग्रामीण क्रिकेट ग्रुप देखिए, विकी दादा कहने लीजिए, हमेशा ग्रुप में देखिए क्रिकेट की चर्चा। ओ ये चलिए अंतर आती हुई गेंद भाई, ब्लॉकल में एकदम जड़ में डालते हुए नाने सर जी, इसलिए तो कहते हैं मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद है। और जैसे सफलता हाथ लगी देखिए, तौफ अपनी लाइन और लेन को देखिए और आगे निकालते हुए नए बैटर के लिए चुनौती दे रहे हैं, दावत दे रहे हैं भाई। मनीष तरे देखिए बात करेंगे, और इस बार देखिए जगह बनाया, फील्डर है, बन जाएंगे दर्शक। बड़ा हिट AK-47 तो चलिए भाई, मुनीस तरे देखिए यहां से बहुत बड़ा छक्का था यहां से। और उसके बाद एक बहुत बढ़िया ऑफ ड्राइवर, यहां पर भी गैप है देखिए यहां से। इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और मोनिस तरे देखिए बल्लेबाजी कर रहे हैं, लेवारी 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 लेवारी। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 19 रन। देखिए जहां एक फासला मंजर थोड़ा मुश्किल दिख रहा था, लेकिन एक छक्के एक चौके ने कितना करीब लाता हुआ। और एक बार देखिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा नहीं, इस बार देखिए फंस गए यहां पर शॉर्ट सिलेक्शन।
विकेट गिरता हुआ और बढ़िया कैच केतन मात्रे का हाथों पर जाता हुआ। देखते हैं टीम का स्कोर 19 और विकेट नंबर 3। तो चलिए अब नेक्स्ट बैटर क्या जिसका इंतजार हो रहा है। आल लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। सामने तेरा भाई टेनिस क्रिकेट भिवंडी करबाव का बाहुबली क्या इसका मैदान पर आना तय हो चुका है। या देखते हैं ये कौन बैटर यहाँ पर आते हैं। समीकरण की थोड़ा जिक्र कर लेंगे। बहुत बढ़िया देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट से लाइव लाजवाब देखिए अपडेट आप देख सकते हो। यहाँ से 12 गेंद 15 की जरूरत है। हाँ भाई देखिए वही बल्लेबाज लड़ले खुल के मैदान में भी खाली पड़ा है। और अब सामने देखिए भाई बाहुबली सूरज पाटिल अब खड़ा है भाई। चुनौती रहेगा लेकिन थोड़ा सा आसान कर दिए भाई मोनिश तरे ने। कहती ना मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। मैं कहूंगा मोनिश तरे ने उतना आसान नहीं किया जितनी आसान उनके गेंदबाजों ने किया है। अगर वही स्कोर 54-45 पर छोड़ देते तो और कठिन हो सकता था। बहुत बढ़िया गेंदबाजी पहला ओवर देखिए जो लेकर आए थे ऋषभ कांटे। देखिए भाई ये तो लगभग कांटे में चल पड़े भाई। और कहते हैं ना फूल पर चलो तो फूल मुरझा जाता है, कांटों पर चलो तो भाई जख्म देता है लेकिन मस्जिद तक तुरंत ले जाता है। उसके बाद अक्षय पाटिल ने भी क्या कमाल की ओवर की। जो पहला ओवर था लाजवाब था। यहाँ पर सिंगल बड़ी आसानी के साथ। ओ देखिए हल्की सी खराब फील्डिंग। ओ लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा भाई, यानी ट्रॉफी छूटेगा। यहाँ से 2 रन आता हुआ ऐसे कोशिश करनी चाहिए। 11 गेंद देखिए अभी भी 13 की जरूरत है। थोड़ा समीकरण देखिए आसान दिखता हुआ। यहाँ से एक चौके एक छक्के ने कैसे मैच को देखिए बदलता हुआ। कहते ना जिंदगी में मुसीबत आए तो कभी घबराना नहीं, क्योंकि गिर कर उठने वाले को ही बाजीगर कहते हैं। बहुत बढ़िया देखिए लेग कटर्स गेंद गिरने के बाद थोड़ा बाहर निकला, कांटा बदला, एक्रॉस द लाइन लिए थे। अगर वही रिवर्सिंग दिखता अंदर की तरफ गेंद आता तो फिर मिड विकेट के ऊपर कॉर्नर के ऊपर से जा सकता था। बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए दीपक। देखिए अभी भी देखिए बात करेंगे 10 गेंद 13 की जरूरत है। जिंदगी में रिस्क और ये चलिए पहचान लिए थे भाई रिवर्स स्विच हिट भाई। कहते हैं ना जमाना डालडा घी का है भाई, असली नहीं तो कभी कभी नकली भी खूब चलता है। 6 रन। कहते हैं ना जिंदगी में कुछ पाना है ना नहने सर जी सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। और बैटर ने सिर्फ अपना तरीका बदला था, इरादा उनका वही था कि मुझे रन लाना है। और अब देखिए समीकरण की बात कर लेंगे। 9 गेंद 7 की जरूरत है। कितना आसान बनता हुआ यहाँ से। आसान देखिए मैं अभी भी ये नहीं कहूंगा बैटर बना रहे हैं भाई, गेंदबाजों ने बना कर दिए हैं। बैटर भी एफर्ट दिखा रहे हैं और कैच देखिए यहाँ से संघर्ष कर रहे हैं यहाँ पर जय हरी राजनली टीम है। लेकिन कहां से थोड़ा टोटल और बड़ा होता। बढ़िया यहाँ पर देखिए विकेट गिरता हुआ बाहुबली सूरज पाटिल। देखिए बात करेंगे सावा से देखिए उन्हें भेज रहे हैं कि आपने अपना काम कर लिए हैं, बाकी हम हैं ना भाई। ये चलिए भाई बात करेंगे जूनियर चेतन, छोटा चेतन भाई। कहते ना छोटा नोट और छोटा कद या छोटा चेतन, ये हमेशा मुश्किल समय में काम में आते हैं। नोट कितना भी आप रख लीजिए सामने, आप सामने वाले को एहसास नहीं दिला सकते हो।
लेकिन थोड़ा चिल्लर जेब में रखिए भाई। ओ ये चलिए भाई, क्या हो गया, चिंगो चिंगो, अब लेने का देना पड़ गया। जो भी अधूरा सपना था वो सपना ही बनकर रह जाएगा भाई। असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, पाटील ब्रँड हाय रे। कहते हैं ना, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं सीधा झप्पी मिलेगा। 7 गेंद अब 3 की जरूरत है। चुकीला माफी नहीं सर। नहीं, अब गेंदबाज के दिमाग में मुझे लगता है वो गुस्सा आए, पिछला जो चौका गया। होता है कभी कभी, कहते हैं ना, चलना है जब खुद के पैरों पर तो भरोसा क्या करना गैरों पर। हाँ, ये बहुत बढ़िया, देखे सेंसिबल क्रिकेट। और यहाँ मुझे लगता है क्या मैच फिनिश। हाँ ये भाई देखे मैच फिनिश, चौके के साथ यहाँ पर मैच को किया फिनिश। 3 ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे टॉप 4 में पहुंचता हुआ साई स्पोर्ट्स कारवां टीम। खूब मजा आएगा जब ये टीम फिर शाम के बाद यहाँ पर दिखेगा। और ये टीम देखिए किसके साथ खेलेगा भाई, विलास स्मृति राणा। झुमका 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 झुमका, खूब मजा आएगा। लेकिन इस मैच के थोड़ा मैन ऑफ द मैच के बारे में जिक्र कर लेंगे। और जो बात हम नारायण सर जी कहते आ रहे थे कि बल्लेबाज ने आसान नहीं कर रहे हैं, गेंदबाजों ने आसान करके दिया था भाई। एक लो स्कोर। और अजय सर कल भी हमने जिक्र किया था, पूरी टूर्नामेंट आपको जीतना है तो स्टैंड वो ताकत आपकी गेंदबाजी होनी चाहिए। और वो जो सेकेंड ओवर था वो कमाल का था भाई। ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, हम थे भाई सीधे साधे अक्षय अक्षय।